सर्वांना नमस्कार. आपण आता शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे, जे संक्षिप्त चरित्र आहे. तर त्याच्यात आता कालपर्यंत भगवान नित्यानंदांनी त्यांच्या सहवासात आल्यानंतर ज्या साधकांनी उच्च कोटीची अवस्था गाठली त्या साधकांचा आपण संक्षेपात परिचय आपणाला अनेक साधकांचा करून दिला. आणि आता त्यांनी त्यांची कुठे कुठे आश्रम स्थापन झाले त्या संदर्भातलं वाचन आहे आणि त्यानंतर त्यांचा संदेश आहे. तर आज थोडंसंच वाचन आहे, ते आपण पूर्ण करू, म्हणजे बघूया आपण. तर आता इथे सांगते, आजच्या प्रकरणाचं नाव आहे की भगवान नित्यानंदांचे आश्रम. भगवान नित्यानंदांचे आश्रम. पहिलं आहे की काननगड. बाबांच्या आज्ञेनुसार जनानंद स्वामी काननगड आश्रमात राहू लागले. तिथे उरलेल्या 7 गुहा त्यांनी स्वतः बांधल्या. काननगडला बाबांनी दिलेले नाव साधूंचे विश्वविद्यालय. आपल्या भक्तांना आणि गणेशपुरीच्या ट्रस्टच्या सदस्यांना बाबा काननगडला जायला नेहमी सांगत. जेव्हा यात्रिक मोठ्या संख्येने वारंवार काननगडला जाऊ लागले तेव्हा गुरुवनामध्ये त्यांच्यासाठी राहण्याची चांगली व्यवस्था केली गेली. बाबांच्या निर्याणानंतर बाबूभाई लोखंडवाला व इतर भक्तांनी तिथे एक भव्य मंदिर बांधले आणि त्यात बाबांच्या सुरेख पंचलोहाच्या मूर्तीची प्रतिष्ठा केली. त्या मंदिराच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी केरळचे मुख्यमंत्री माननीय शंकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय कन्नमवार आणि पॉंडेचेरीचे राज्यपाल आले होते. मंदिरात त्रिकाल पूजा होते. श्री कृष्ण नायर आणि श्रीमती मीनाली अम्मा तिथे यात्रिकांची सेवा करीत असत. आता तिथे नित्यानंद टेक्निकल कॉलेज झाले आहे. तिथे गरीब विद्यार्थी विद्यार्जन करून आपला जीवनोपाय प्राप्त करून घेतात. आश्रमाच्या बागेत केळी, नारळ, सुपारी, काळी मिरी इत्यादीचे वृक्ष आढळतात. हे साधकांना शांती प्रदान करणारे केंद्र आहे. काननगड आश्रमापासून काही अंतरावर गुरुवन आहे. गुरुवनातल्या डोंगरावर एक लहानसं सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या जवळच असलेल्या डोंगराच्या शिखरावर असलेल्या शिलेतून अव्याहत पापनाशिनी गंगा वाहत असते. त्या निर्मळ आणि शीतल जलाचा आल्हाददायक स्पर्श केवळ अनुभवानेच होऊ शकेल. जवळच आश्रम आहे. यात्रिकांना आश्रमात राहण्याची उत्तम सोय आहे. आश्रमाच्या चहूकडे फार जुने वेलींनी आच्छादिलेले मोठमोठे पुरातन वृक्ष आहेत. जवळच बाबांनी लावलेले फळाफुलांनी बहरलेले अनेक लहान मोठे वृक्ष आहेत. त्यावर घुटमळणारी रंगबिरंगी फुलपाखरे व लहान मोठ्या असंख्य पक्ष्यांचा संगीतमय कलरव, या सर्वांची उपस्थिती त्या निसर्गरम्य प्रदेशात निरंतर भर घालत असते. अशा या पवित्र व पावन वातावरणात माणूस स्वतःचे अस्तित्व विसरून त्या महान शक्तीचा काही क्षणका असेना जरासा अनुभव करून स्वतः त्यातच एकात्म होण्याची प्रेरणा पावतो. तर असं हे काननगडचं क्षेत्र आहे. आणि तिथे त्यांनी सांगितलेलं आहे की हे साधूंचे विश्वविद्यालय आहे. अत्यंत पवित्र आणि साधनेसाठी ही एकांतातली जागा आहे. जर जेव्हा आपल्याला कधी जावंसं वाटलं तर ह्या ठिकाणी जायला काही हरकत नाही, की साधना आणि निसर्ग ह्या सर्वांचा समन्वय तिथं आहे. आणि खास बाबांचं वास्तव्य तिथं खूप कालावधी झालं आहे. त्यांनी स्वतः तिथं बांधलेल्या गुहा आहेत. तर हे आणि गुरुवन हे ठिकाण आहे. ह्या सर्व गोष्टी तिथे आहेत. पुढचा आश्रम आहे मास्ती कट्टा. अंकोला तालुक्याच्या मास्ती कट्टा या स्थळी रस्त्याच्या बाजूला महासतीचे देऊळ आहे. देवी मंदिराच्या समीपच भगवान नित्यानंदांचे मंदिर उभे आहे. मंदिरात बाबांची काळ्या
शिलेची सुंदर प्रतिमा विराजमान आहे. मंदिराजवळच भक्तांची राहण्याची सोय आहे. बाबांचे भक्त नारायण स्वामी इथे काही वर्षांपासून साधना करीत आहेत. मास्ती कट्ट्यावरून जाताना सर्व वाहने मंदिरांसमोर थांबतात आणि सर्व प्रवासी दर्शन घेऊन पुढे जातात. मंदिरात भक्तांना तीर्थप्रसादाची सोय आहे. आता हे मास्ती कट्टा अंकोला तालुक्याच्या मास्ती कट्टा या स्थळी आहे. पुढचा आहे कुंबळे. बाबांनी कुंबळे या गावी राहिलेल्या काळाचा उल्लेख मागे आलाच आहे. त्यांचे परमभक्त विरण्णा आणि इतर भक्त कुंबळेहून गणेशपुरीला आले आणि त्यांनी बाबांना सांगितले की ते बाबांच्या नावाने कुंबळेला एक भजन मंदिर बांधू इच्छितात. तेव्हा बाबा म्हणाले, इकडे शरीरात असताना मूर्ती ठेवण्याची काय आवश्यकता आहे? कालिया मर्दन कृष्णाची मूर्ती स्थापून त्याच्या मागे इकडचा फोटो ठेवला तरी पुरे. कुंबळेला परत जाऊन त्यांनी एक मोठा हॉल बांधून त्यात कालियामर्दन कृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली. विरण्णा आता स्वर्गस्थ झाले आहेत. आता तिथे बाबांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. विरण्णाचे सुपुत्र त्या आश्रमाच्या शासक समितीचे सदस्य आहेत. तिथे दररोज बाबांची पूजा आरती होत असते. पुढचा आहे उडपी. उडपीमध्ये सीताबाई शेडती या महिलेने जगद्गुरू नित्यानंद मठाची स्थापना बाबांच्या अनुमतीने केली. बाबांनी सीताबाईला स्वप्नात मठातल्या वास्तूचा नकाशा दाखविला. बाबांच्या पादस्पर्शाने पुनीत केलेल्या चांदीच्या पादुका उडपीच्या आश्रमात स्थापन करण्यात आल्या. सीताबाईने आपण एकटीने आश्रम बांधला. आश्रमाचा हॉल मंगल समारंभाच्या उपयोगासाठी दिला जातो. सीताबाई हल्लीच स्वर्गस्थ झाल्या. तिच्यानंतर तिच्या मृत्यूपत्राच्या अनुसार तिची संपत्ती काननगडच्या आश्रमाला दिली जाईल. पुढचा आहे मंगळूर. मंगळुरात मन्नगुड्डे कंसात दिले संन्याशी डोंगर, त्याचं नाव आहे संन्याशी डोंगर मन्नगुड्डे वर नित्यानंदाश्रम आहे. बाबांची अनन्य भक्त तुलसी अम्माने याची स्थापना केली. तुलसी अम्माचे अनुयायी बाबांची सेवा यथाशक्ती करीत आहेत. पुढचे आहेत धर्मस्थळ. धर्मस्थळला जाण्याच्या रस्त्यावर नित्यानंदाश्रम हल्लीच उभारला आहे. बाबांचे मंदिर बनत आहे. आत्मानंद स्वामी इथे राहतात. नंतर आहे कोल्लूर. कोल्लूरमध्ये मुकांबिका देवीच्या देवळाजवळ विमलानंद स्वामींनी बांधलेला आश्रम आहे. तिथे भगवान नित्यानंदांचा फोटो ठेवून दर दिवशी नेमाने विधिवत पूजा आराधना चालते. नंतर आहे गोकर्ण आश्रम. गोकर्णहून काही अंतरावर सानेकट्टे नावाचं एक छोटंसं खेडं आहे. त्या खेड्यात महाबळ स्वामीजींनी भगवान नित्यानंद आश्रम बांधला आहे. आश्रमात नित्यशः विधीपूर्वक बाबांच्या पादुकांची आराधना केली जाते. जवळपासच्या शिरशी शहरातही त्यांनी एक सुंदर मंदिर बांधून त्यात बाबांच्या पंचधातूंच्या सुंदर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली आहे. शिवाय बालभोजन आणि बालवाडीचा प्रबंध पण केला आहे. तर हे गोकर्णचं. नंतर आहे नाशिक. महाराष्ट्रात नाशिकला जाण्याच्या रस्त्यावर गोठी या ठिकाणी भगवान नित्यानंदांचे मंदिर आहे. इथे बाबांचे भक्त ओम बाबा राहत होते. आता ते अनंतात विलीन झाले आहेत. नंतर आहे पालघर. पालघर तालुक्यात सातपाटी गावात दिगंबर स्वामींनी बाबांच्या पादुका स्थापून एक आश्रम बांधला होता. तिथे लक्ष्मीबाई नावाची भक्त सेवा करीत आहेत. नंतर मुंबई. मुंबईला भांडूपमध्ये बाबांचा आश्रम आहे. तिथे दरवर्षी डिसेंबर 28 तारखेला बाबांचा उत्सव साजरा केला जातो. अमेरिका. अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियात बाबांचे भक्त रुडी यांनी भव्य मंदिर बांधून बाबांची पंचधातूची मूर्ती स्थापन केली आहे. रुडी हे स्वर्गवासी झाले आहेत. ते स्वामी रुद्रानंद नावाने ओळखले जायचे. आता त्यांचे अनुयायी त्यांचे कार्य पुढे चालवित आहेत. स्वामी मुक्तानंदांनी न्यूयॉर्कला बाबांचे भव्य मंदिर बांधून त्यात बाबांची सोन्याची सुंदर मूर्ती स्थापन केली आहे. तसेच कित्येक लहान आश्रम सुरू केले आहेत.
आता शेवटचं येते गणेशपुरी. तसं आता संपूर्ण भारतात आणि परदेशात अनेक ठिकाणी साधकांनी ध्यान मंदिरं स्थापन नक्की केली असतील, कारण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक खूप जुनं आहे. तर त्याच्यामुळे हे 99 ऑक्टोबर 99पर्यंत ही 4थी आवृत्ती आहे, 99पर्यंतच आहे. त्यानंतर तर अजूनच झालं असणार आहे. तर आता पुढे सांगते. गणेशपुरी. गणेशपुरीच्या चारी दिशांना पवित्र डोंगर असून बाजूला तानसा नदी वाहते आहे. पौराणिक आधारांनी समजते की ही पवित्र तपोभूमी आहे. पुराणकाळी वशिष्ठ मुनींनी यज्ञ केला तेव्हा सर्व देवदेवतांना आमंत्रित केले होते, अशी आख्यायिका आहे. त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था करताना स्नानासाठी गरम पाण्याच्या कुंडाची निर्मिती केली गेली. ती पवित्र कुंडे अजूनही त्या प्रदेशात ऊर्जित आहेत. प्रख्यात मंदाग्नी पर्वत त्यांच्या किनाऱ्यावर उभा आहे. बाबा म्हणत की या पर्वतावर ऋषीमुनी आहेत. या पुरातन तीर्थस्थानात जिथे तिथे जमीन खणल्यास मूर्ती व मूल्यवान मुद्रा मिळतात. ही पूर्णतः त्यांनी दिलंय की पुराणकाळी वशिष्ठ मुनींनी यज्ञ केला तेव्हा सर्व देवतांना आमंत्रित केले होते, अशी आख्यायिका आहे. आणि त्या वेळेला त्यांच्या स्नानाची व्यवस्था करण्यासाठी कुंडांची तिथं स्थापना, त्यांनी कुंड निर्माण केलेत की ते आजही आहेत. आता तिथे सांगताय पुढे. नंदीश्वर हॉटेलची जमीन खोदतेवेळी लहान मोठे असे 3 दगड सापडले. बाबांनी त्यावर नारळ फोडून कुंकू लावून बांधणीचे काम चालू ठेवण्यास सांगितले. त्या दगडाखाली गुप्तधन असण्याची भावना आहे. बंगळूरवाला बिल्डिंग बांधताना काही मूर्ती सापडल्या. एक लांब दगडही आढळला. बाबांनी त्यावर कुंकू वाहून बांधकाम चालू ठेवण्याचा आदेश दिला. तसेच मधु निवासाच्या मागे NT नायर इस्पितळ बांधताना बाबांनी त्या जागेवर नाण्यांनी भरलेले 3 हंडे आहेत, त्याला हात न लावता बांधकाम करावे अशी आज्ञा केली. गरम पाण्याच्या कुंडांमध्ये काही नाहीशी झाली व काही अजून आहेत. अकलोलीमध्ये सूर्यकुंड व शिवमंदिराच्या समोर 3 कुंडे, नदीत सर्वात गरम असे अग्निकुंड, अनसुया मंदिरासमोर 3 कुंडे आणि 7 ते 8 लहान कुंडे लोकांना सुखावह पाणी देत असतात. लोक भक्तिभावाने या कुंडात स्नान करून तसेच पाणी पिऊन रोगांपासून मुक्त होतात. बाबांच्या समाधी मंदिराजवळ भीमेश्वराचे देऊळ आहे. जवळच कैलास निवास आहे. तिथे बाबा 5 वर्षे राहिले. समाधी मंदिरामध्ये सुंदर मुरलीधर मंदिर आहे. कैलासमध्ये ज्या स्थळी बाबा असत तिथे त्याचे मोठे छायाचित्र ठेवले आहे. पुढच्या हॉलमध्ये बाबांची काही चित्रे आहेत आणि त्यांनी वापरलेले कपडे, भांडी वगैरे ठेवली आहेत. साधकांसाठी हे स्थान उत्तम आहे. कैलासच्या मागे दयानंद शालिग्राम स्वामीचे समाधी मंदिर आहे. जवळच बंगळूरवाला बिल्डिंग आहे. इथेच बाबांनी आपले शेवटचे 15 दिवस राहून 8 ऑगस्ट 1961 रोजी महासमाधी घेतली. तिथेच त्यांच्या पादुका व फोटो ठेवला आहे. तेथे त्रिकाल पूजा व आरती होत असते. बंगळूरवाला बिल्डिंगमध्ये यात्रिकांना राहण्याची सोय आहे. त्याच्या समोरच कुट्टीराम स्वामींची समाधी आहे आणि थोड्याच अंतरावर पागल बाबांची समाधी आहे. त्याच रस्त्यावर पुढे जाता जाता यात्रिकांना दिवंगत बोमन बेहरामने बांधलेली म्युझियमची इमारत दिसून येते. म्युझियममध्ये ठेवलेल्या प्रतिमा आता कैलासमध्ये ठेवल्या आहेत. म्युझियमपासून थोड्याच अंतरावर नित्यानंद आरोग्याश्रमाची वास्तू उभी आहे. तेथे गरिबांना विनाशुल्क औषध दिली जातात. गणेशपुरी बसस्थानकाजवळ भद्रकाली देवीचे मंदिर आहे. तसेच तेथून एका मैलाच्या अंतरावर मुक्तानंद स्वामींचे गुरुदेव सिद्धपीठ बसलेले आहे. इथे एक सुरेख मंदिर आहे जिथे नित्यानंद स्वामींची सुवर्णमूर्ती विराजमान आहे. इथेच मुक्तानंद स्वामीचे समाधी मंदिरही बांधले आहे. सिद्धपीठाच्या बागेत संतांच्या मूर्ती भक्तांना अलौकिक शांती प्रदान करतात. हजारो प्रवासी परदेशातून इथे
येऊन वैदिक धर्म व भारतीय संस्कृतीचा अभ्यास करतात. गणेशपुरीपासून 2 मैल वज्रेश्वरी देवीचे देऊळ आहे. त्यामुळे गावालाच वज्रेश्वरी हे नाव पडले आहे. या गावात बाबांनी शाळा, धर्मशाळा आणि इस्पितळे बांधून सरकारला सोपविले आहे. तेथील गोरखनाथ, मच्छिंद्रनाथ मंदिरांचा जीर्णोद्धारही बाबांनीच केला आहे. वज्रेश्वरी मंदिरात कालिका, वज्रेश्वरी, रेणुका आणि परशुरामाच्या मूर्ती आहेत. हे पण मंदिर खूप छान आहे तिथं. त्यानंतर तिथून अगदीच 15-1 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. असे म्हटले जाते की पुरातन काळी वज्रेश्वरी देवीचे मंदिर मंदाग्नी पर्वताखाली एका गुहेत होते. जनश्रुतीप्रमाणे एकदा पावसाळ्यात त्या मंदिराचा म्हातारा अर्चक गोधडी बाबा नदी ओलांडून मंदिरात जाऊ शकला नाही. त्याने देवीला प्रार्थना केली, आई मी तुझ्याकडे येऊ शकत नाही, तूच इकडे ये. तेव्हा देवीच गुहेतून बाहेर येऊन वज्रेश्वरी मंदिराच्या जागी विराजमान झाली. तिथे गोधडी बाबाने वज्रेश्वरी देवीची प्रतिष्ठापना केली. काही काळानंतर गोधडी बाबा देवीच्या बाजूला असणाऱ्या डोंगरावर गेले व तिथेच त्यांनी जिवंत समाधी घेतली. तेथे आज गोधडी बाबाचे समाधी स्थान आढळते. बाबांनी त्याचा जीर्णोद्धार केला. तेथे प्रतिवर्षी एप्रिल महिन्यात एक मोठा उत्सव होतो. त्यात लाखो लोक भाग घेतात. तिथून 1 मैल अंतरावर अकलोली आहे. तिथे रामेश्वर मंदिरासमोर गरम पाण्याची कुंडे आहेत. कुंडाजवळ जिथे बाबा बसून राहत तिथे आता त्यांच्या पादुका ठेवल्या आहेत. गणेशपुरीत यात्रिकांच्या सोयीसाठी हॉलिडे कॅम्प, धर्मशाळा इत्यादी व्यवस्था आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी टांग्यांची व्यवस्था आहे. गणेशपुरीला जाण्यासाठी ठाणे किंवा कल्याणहून बस, रिक्षा, टॅक्सी वगैरे मिळतात. मुंबईहून पश्चिम रेल्वेने घेण्यासाठी वसई, विरार स्टेशनपासून एसटीची सेवा आहे. वसईहून येणे जास्त सोयीस्कर. दररोज मुंबई सेंट्रलहून गणेशपुरीला येण्यासाठी संध्याकाळी 5ला एसटी बस सुटते व तीच बस दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता मुंबईस परत जाते. रविवारी जादा बसेसची सोय असते. गणेशपुरी हा शांतीचा झरा आहे. जी व्यक्ती तेथे जाते ती वारंवार तेथे जाऊ इच्छिते. जात, धर्म, वर्ण, उद्योग असा काही भेदभाव नसलेले सर्वांचे समभावाने स्वागत करणारे चैतन्य केंद्र गणेशपुरी. तशा रीतीने गणेशपुरीचं आश्रमाचं आपल्याला सांगितलेलं आहे. मी पण जेव्हा पहिल्यांदा गेली तेव्हा क्षत्रिय दादा होते आणि त्यांनी अगदी प्रेमाने सर्व दाखवले. सर्व जिथे जिथे बाबांचं सर्व काही आहे, कुठे राहत होते, झोपत होते, बसत होते, त्यानंतर कुठे निर्याण झालं तर ती बंगळूरवारा इमारत आणि सगळं कैलास आणि हे सर्व त्यांनी खूप प्रेमाने दाखवलं. गुरुदेव सिद्धपीठ, तिथून बाबा मुक्तानंदांचं ठिकाण आहे ते. आणि तर तिथे समाधी जी आहे बाबा मुक्तानंदांची ती शनिवार रविवारीच ठराविक वेळासाठी उघडली जाते. साधकांना तिथे बसून साधना करू शकतात. बाकी दुसरा हॉल आहे खूप मोठा. तिथे जे ते क्षत्रिय दादा सांगत होते की तिथे ते लहान असताना तिथेच लहान मुलांना पण तिथेच म्हणजे तिथे जेवायचे, तिथे पण रात्रीला पण तिथे झोपायचे. ते आता ध्यान मंदिरामध्ये त्यांनी परिवर्तित केलेलं आहे. तर तिथे भगवान नित्यानंदांचा, बाबा मुक्तानंदांचा छान मूर्ती आहे, खूप छान आहे. आणि तिथेच गुरुदेव सिद्धपीठमध्ये पण अगदी आपण बसलो की क्षणामध्ये तिथे त्या शांततेत आपण एकाग्र होतो आणि एक वेगळीच ऊर्जा नक्कीच जाणवते. आणि विशेष म्हणजे बाबा मुक्तानंदांचे फोटोचं असं एक छोटंसं म्हणजे आपली बिल्डिंग असेल एवढ्या जागेमध्ये काही फोटो ठेवलेत आणि तिथून आपण ते पाहत चालायचं आहे. आणि सुंदर शांत म्युझिक लावलेली असते आणि त्यांचे प्रत्येक फोटो आहेत त्याच्याकडे बघून इतकी ऊर्जा मिळते. म्हणजे त्या फोटोवरनं नजर बाजूला करावीशीच नाही वाटत, तेवढं त्यांच्या डोळ्यांमध्ये भाव आहेत आणि एक तेज आहे, भाव आहेत, प्रेम आहे, आस्था आहे, करुणा आहे. तर ते फोटोकडे पाहतच राहावंसं वाटतं. आणि तर प्रत्येक फोटोच्या खाली वाक्य आहेत काही, तर ती वाक्य पण फार सुंदर आहेत.
तर अत्यंत म्हणजे गुरुदेव सिद्धपीठ आणि ते बाबांचे फोटो पाहायला एक वेगळंच त्यामध्ये शांतता आपल्याला प्राप्त होते. आणि मी जेव्हा गेले पहिल्यांदा तर हे सगळं पाहिलं आणि तिथे भगवान नित्यानंद त्यांना ज्या ज्या वेळेला ते काही घ्यायचे, कॉफी किंवा मोसंबीचा रस किंवा त्यांचं रस्सम आणि भात वगैरे, तर ते त्या त्या वेळेला त्यांना ते जेवण तिथं हे केलं जातं, दिलं जातं. तर मला तिथे त्यांना बहुतेक जेवणानंतर हे होतं, मोसंबीचा रस घ्यायचे ते असं काहीतरी होतं. तर त्यांनी तो ठेवलेला होता पहिला, तर आम्हाला तो मिळाला होता. तेव्हा त्यांनी आम्हाला थांबवून, आम्ही नेमकं गेलो होतो आणि ते बंद करणार होते. तितक्यात मला क्षत्रिय दादा आणि माझी एक मैत्रीण होती, तर ते मिळालं. तर तिथे अजूनही विधिवत आणि तिथे जे सेवा करणारे आहेत, आश्रमाचा सांभाळ करणारे, आणि तर त्यांना किंवा गावातले पण काही, तर त्यांना आजही तिथे सदेहामध्ये सुद्धा भगवान नित्यानंदची अनुभूती होते किंवा हे सगळं आहे. तर खूप सुंदर ठिकाण आहे. आणि तिथे भगवान नित्यानंदांचं पण जे आहे समाधी मंदिर, आणि तिथे पण बसल्यानंतर साधन छान होतं. मी आत्तापर्यंत 3 वेळाच जाणं झालेलं आहे माझं, पण तिन्ही वेळेला मला तिथे कोण ना कोणतरी परदेशातले लोक येऊन बसलेले असतात आणि ते फार तन्मयतेने साधन करत असतात. तर खूप छान आहे. म्हणजे मी आता ठरवलं की जेव्हा पण गावाहून येईन किंवा काय, जायच्या आधी एकदा तरी तिथे जाऊन यायचं. आता प्रचंड उन्हाळा असल्यामुळे तिकडच्या एका दादांनी सांगितलं, तुम्ही एस टी पण कमी आहेत आता, तर आता सध्या येऊ नका, कारण एस टीचं शॉर्टेज आहे. ते कोकणासाठी एस ट्या खूप डायव्हर्ट केल्या आहेत, त्यामुळे कधी कधी मिळाली तर लगेच मिळते, कधी कधी 2 तासांनी मिळते. तर असं सगळं आहे. तर एकदा गेल्यानंतर नक्कीच जावंसं वाटतं. आणि आपल्या मुंबईला जवळ आहे, अगदी फार कमी याच्यात, आणि तो जाण्याचा हे पण छान आहे. एकच मिनिट. जाण्याचा मार्ग पण छान आहे फार. आपल्याला ती वसईची खाडी पण लागते, तर ते ना खूपच सुंदर वाटतं जाताना. आणि तिथे कसं आहे की त्या ठराविक 3 तासासाठी ते हे असतं, म्हणजे काहीतरी 10 ते 1 वाजेपर्यंत भगवान नित्यानंदांचं मंदिर हे असतं. 1 वाजता आरती होते, 1 की 1:30 वाजेपर्यंत, आणि मग नंतर बंद होतं. मग पुन्हा 2:30ला सुरू होतं आणि पुन्हा मग रात्रीपर्यंत आहे. तर ते, आणि तिथे जवळच ते प्रसादालय पण आहे, तर त्याच्यामुळे फार तिथे पण जेवणाची आपल्याला गेलो तर व्यवस्था होऊन जाते. तर छान आहे. सकाळी जाऊन 1-2-3 तासाचं साधन करून कुंडामध्ये थोडं पाणी तिथे स्पर्श करून, थोडं पिऊन, थोडं तिथे 2 तास साधन करून यायला, असं एक कधी बदल म्हणून असं एक सकाळी जाऊन संध्याकाळी किंवा दुपारी जाऊन, कारण दुपारी मग बाबा मुक्तानंदांच्या इथला 3:30ला उघडतं आणि असं तिथे थोडा वेळ बसून मग पुढे थोडा वेळ बसून असं करून एक छान जवळच असलेलं शक्तिपीठ आहे. तर कधी जाऊन असं आपण येऊ शकतो, असं आहे ते. आणि जर राहायचं असेल आणि जर कुंडामध्ये सकाळी तिथलं पाणी बाहेर काढून, कोविडनंतर त्यांनी ते आतमध्ये ते देत नाहीत अंघोळीला, किंवा बादल्याच ठेवल्यात त्यांनी, बादली बाहेर करून मग आपण बाहेर अंगावरून पाणी घेऊ शकतो. आणि 2 असे हे आहेत की चेंजिंग, स्त्री आणि पुरुष असं, तर आपण तसं करू शकतो. म्हणजे चांगलं आहे. पहाटेला जाऊन पण अंगावरती हे करून तिथलं पाणी घेऊन, म्हणजे पूर्ण अगदी एक आपल्याला हे होऊ शकतं. दिवसा पण आपल्याला ऑड वाटणार, कोण दिवसा असं एवढं हे नाही करत, पण पहाटेला ते असं जाऊन हे करू शकतो आणि मग साधन करू शकतो तिथे. तर हे 1 दिवस राहून असं हे पण चांगलं आहे की तसा त्या भूमीचा, कारण तिथे साक्षात सदेही आत्ताच्या काळात एवढे मोठे संत होऊन गेले आणि अजूनही ते सूक्ष्म आहेच आहेत. आणि पूर्व काळामध्ये सुद्धा असंख्य ऋषीमुनी तिथे होऊन गेलेले आहेत. भगवानांचा संदेश. भगवान नित्यानंदांचे मौनच संदेश वाहक होते. गुरोस्तु मौन व्याख्यानो, शिष्योस्तु छिन्न संशयः. त्यांच्या मौनातच प्रत्येकाला मार्गदर्शन मिळे. मनातले संशय मिटून जात. बाबांचे अस्तित्वच प्रकाशाचे स्रोत होते. आपल्या जीवनाने बाबांनी प्रेमाचा संदेश दिला. प्रेमापेक्षा थोर कोणताही धर्म नाही.
मुलांना, प्रौढांना, गरिबांना, धनिकांना जसा सूर्य सारखाच प्रकाश देतो, त्याप्रमाणेच बाबांनी सर्वांना समान रूपाने प्रेम दिले. ते सर्वांना आपले कर्तव्य करायला प्रेरणा देत. बाबांचे जीवन स्वयंफलाशा निरपेक्ष कर्तव्याचे निदर्शन होते. स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विदती मानवः. आपल्या कर्तव्याने ईश्वराची आराधना करावयास हवी, हाच त्यांचा आदेश. आपल्या कर्तव्याने ईश्वराची आराधना करावयास हवी, हाच त्यांचा आदेश. नित्यानंद एक अद्वितीय जीवनमुक्त होते. ते नित्य सहज समाधीमध्ये लीन असत. नित्यानंदांत निमग्न. जो सुखदुःखाच्या पलीकडे असतो, तो नित्यानंदांचा स्रोत प्रत्येक व्यक्तीच्या अंतरी असतो आणि त्याचा संपर्क साधल्याने त्याला या संसाराचे सुखदुःख शिवू शकत नाहीत. काय सांगतात इथे? नित्यानंद एक अद्वितीय जीवनमुक्त होते. ते नित्य सहज समाधीमध्ये लीन असत. नित्यानंदात निमग्न. जो सुखदुःखाच्या पलीकडे असतो, तो नित्यानंदाचा स्रोत प्रत्येक व्यक्तीच्या अंतरी असतो आणि त्याचा संपर्क साधल्याने त्याला या संसाराचे सुखदुःख शिवू शकत नाहीत. चिदाकाश गीतात मंगळूरवासी भक्तांनी बाबांच्या वचनांना शब्दांकित केले आहे, पण शब्द सत्याचे संकेत मात्र असतात. समाधी मंदिरात बाबांच्या मूर्तीसमोर बसून राहिल्याने साधकांना बाबांचा संदेश मिळतो. प्रेमाचा, सेवेचा, कर्तव्यनिष्ठेचा, नित्यानंद तत्वाचा संदेश प्राप्त होतो. साधकांचे मौन भगवंताच्या मौनात विलीन होऊन जाते. गुरोस्तु मौन व्याख्यानो शिष्योस्तु छिन्न संशयः. ओम नमो भगवते नित्यानंदाय. असा इथे त्यांनी संदेश दिला आणि संदेशामध्ये त्यांनी मौन हे प्रधान सांगितलेला आहे. हा संदेश लेखकांनीच बाबांच्या संदर्भात त्यांनी टिपून घेतलेल्या गोष्टी आहेत, त्यानुसार त्यांनी दिलेला आहे. तर इथे बाबा भगवान नित्यानंदांचं आपण पूर्ण लहानपणापासून जर सगळं पाहिलं तर आपल्याला मौन ही प्रधान साधना त्यांनी स्वतः आचरण केलेली आपल्याला लक्षात येते. आणि मौन कोणी आले तरी सुद्धा ते मौनातच असायचे. कधीतरी किंवा एखादं वाक्य, एखादं काही संदेश त्यांना देत असत. तर हे खूप मोठी गोष्ट शिकण्यासारखी आहे. अनेकदा असं जाणवतं आपल्याला की आपण काहीतरी बोललं पाहिजे तरच कोणाला समजेल किंवा लक्षात येईल. तर ही आपली मानवी संकल्पना असते, मानवी भावना असते की मी काहीतरी सांगितलं तरच एखाद्याचं कल्याण होऊ शकतं किंवा त्या व्यक्तीला त्याचं चूक कळेल किंवा त्याचं चांगलं कळेल किंवा त्याची प्रगती होण्यासाठी काही संदेश मला द्यायचा असेल असं आपल्याला वाटतं. तर अनेकदा आपण त्यानुसार प्रयत्न करतो तर ते सफलही होतात किंवा ठीक असतं. पण अनेकदा आत्ता जी परिस्थिती अशी आहे की तिथे कल्याणाचं पण ऐकण्याची मनस्थितीत अनेक जण नाही आहेत, आपल्या जवळचे पण किंवा आपल्या संपर्कात येणारे. कारण आजचं जे जीवन आहे ते इतकं धकाधकीचं आणि इतकं धकाधकीचं आणि बाकी इतकं भूलभुलैया सगळं आहे की तिथं आपलं कल्याण कशात आहे किंवा हे ऐकण्याची पण क्षमता आज व्यक्तीमध्ये नाही आहे. आणि अशा वेळेला, अशा स्थितीमध्ये खरं तर आता भगवान नित्यानंदांनी जो संदेश किंवा मौन राहणं किंवा रमण महर्षींचं पण जर आपण पाहिलं चरित्र किंवा मी काही खूप अभ्यास नाही केलेला आहे परंतु त्यांचं एक चरित्र वाचन छोटंसं एक मला माझ्या मैत्रिणीने दिलं होतं, तर ते वाचन केलं तर त्यामध्ये रमण महर्षींचं पण चरित्रात ते काहीच बोलत नसत, काहीच. त्यांना भेटायला आलेले साधक त्यांच्या समोर बसायचे, तेही बसलेले असायचे आणि साधक येऊन बसायचे आणि साधक शांत असायचे तेही, कारण ज्यांना भेटायला आले ते शांतच आहेत, मौनातच पूर्ण. आणि साधक बसायचे आणि त्यांना ते पण बसायचे, शांतीत असायचे, काहीच उच्चारण नाही, काही नाही आहे.
आणि साधकाला त्याचं सर्व काही प्राप्त होऊन, त्याला जे काही मार्गदर्शन हवं आहे ते त्याला प्राप्त होऊन तो आनंदाने शांतीत निघून जायचा. तर ही गोष्ट आहे. तर आपल्याला खूप मोठा संदेश आहे. आणि आजच्या परिस्थितीमध्ये हे जर आपण आचरण केलं मौनाचं, आणि खऱ्या अर्थाने पूर्ण मौन म्हणजे तर आपल्याला नक्कीच आपण जास्त सेवा करू शकतो. आणि आपलं स्वतःचा तर उद्धार आहेच आहे, आणि ज्यांच्याप्रती आपल्याला आस्था वाटते, आपल्या घरातले किंवा बाहेरचे जे पण आपल्या संपर्कात येणारे आहेत ते, आणि ते जर त्या व्यक्ती जर ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील, तर आपल्याला मौनातून पण आपण सेवा करू शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारची आपण करू शकतो. आपण शांत राहून आपलं साधन, आणि खूप शांत राहून हे अत्यंत आवश्यक आहे. आणि मौन ही गोष्ट अशी आहे की मौन म्हणजे आता त्यासाठी चित्तशक्ती विलासमध्ये आपल्याला जे शिकवलेलं आहे की सर्व जे शेवटी म्हणजे सुरुवातीला आपण चित्तशक्ती विलासचा अभ्यास केला तर ध्यान का करणं आवश्यक आहे हे आपल्याला पूर्ण सांगितलं. मग त्यासाठी आवश्यक कुंडलिनी शक्ती, प्राण म्हणजे काय, कुंडलिनी शक्ती काय, त्यानंतर पूर्ण शरीराच्या जे 4 पाकळ्या आहेत त्या सगळं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण देह, परत महाकारण देह, या सर्वांचा आपल्याला परिचय करून गुरुतत्व काय आवश्यक आहे, तर हे सर्व किंवा गुरुतत्व कसं असलं पाहिजे, आणि ह्या सर्व गोष्टींची पूर्वतयारी केली. नंतर त्यांचा साधना काळ पूर्ण त्यांनी सांगितला की त्या साधना दीक्षा कशी मिळाली, दीक्षा कशी मिळाली, तेथपासून ते आत्मा सो परमात्मा आणि विश्वरूप दर्शन त्यांना कसं झालं, ह्या आत्म्यातूनच विश्वरूप दर्शन कसं झालं, ही पूर्ण आपल्याला एवढं सारं त्यांनी प्रॅक्टिकली जे अनुभवलं ते सर्व सांगितलं. आणि शेवटच्या टप्प्यांमध्ये त्यांनी पूर्ण सांगितलेलं आहे की त्यांनी 8 प्रकरणांमध्ये आपण रोजच्या प्रत्येक क्षणाला किंवा प्रत्येक प्रसंगामध्ये किंवा दिवसातल्या जे आपण जगतो त्या वेळेला आपले विचार, आपले भाव कसे असावेत ह्या दृष्टीने जे सर्व आपणाला सांगितलं की सिद्धांचा जो संदेश आहे किंवा आपली प्रेमसाधना सांगितली, त्यानंतर सर्व जे सांगितल्या 8 प्रकरणांमध्ये ते सर्व आपल्याला इतकं की पक्क केलेलं आहे. आणि ह्याचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यानंतर गुरु म्हणजे नक्की काय आहे, तर ह्या सर्व गोष्टी ज्या बारकाव्याने सांगितल्या त्यातनं आपल्याला शेवटी त्यांनी एका टप्प्यापर्यंत आणलंय की जे काही आहे ते आपल्या आतमध्ये आहे, जे काही आहे ते आपल्या आतमध्ये आहे, गुरुतत्वसुद्धा आपल्या आतमध्ये आहे. आणि आपल्या अंतरी असलेल्या त्या गुरुतत्व, आणि ते आतमध्ये आहे म्हणजेच आपल्या आतमध्ये जे आत्मतत्व आहे त्यामध्येच ते गुरुतत्व आहे. आणि ते कसं ह्या संतांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ते विकसित केलं गुरुतत्व, आणि ते सद्गुरू झाले, ते महान विभूती झाले, ते सिद्ध झाले. त्याचप्रकारे आपल्या आत्मतत्वामध्ये सुद्धा असलेलं ते तत्व जर आपण विकसित केलं तर ते आपण तसे होऊ शकतो. आणि जेव्हा ते विकसित होतं तेव्हा मग आपणाला वेगळं बोलायची, वेगळं सांगायची, वेगळं हे करायची गरज नाही. आपण जर आपल्या अंतरी गेलो आणि अंतरी असलेल्या त्या तत्वाला आपण विकसित करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला जे आवश्यक आहे ती प्रेरणा, ती ऊर्जा, शक्ती सगळं मिळू शकतं न बोलताही. तर हे आहे. आणि अनेकदा असं होतं की आपण जेव्हा घरामध्ये किंवा बाहेर आपण आपल्या कामाच्या ठिकाणी किंवा घराच्या ठिकाणी असतो आणि तिथे प्रत्येकाला अनुकूल असेलच असं नाही आहे. जे नातेसंबंध आहेत किंवा घरात किंवा कामाच्या ठिकाणी, ही 2च ठिकाणं जिथे आपण वावरतो जास्त, तर तिथे अनेकदा काही अनुकूलता असणाऱ्या असे लाखांमध्ये एखाद्यालाच असेल, बाकी ठिकाणी मतमतांतर किंवा अशा सगळ्या गोष्टी असतात. किंवा अनेकदा असं असतं आपण चांगले वागत असतो तरीसुद्धा समोरून आपणाला प्रचंड तिरस्कार म्हणा किंवा प्रचंड उपेक्षा किंवा प्रचंड चुकीचं ठरवणं हे सगळं काही चाललेलं असतं. तर असं असताना सुद्धा आपण आपली स्थिती कशी ठेवली पाहिजे, तर ह्यासाठी आपले संत हे सगळं सर्वश्रेष्ठ उदाहरण आहेत आपल्याकडे. आपल्या संतांनी त्यांच्या घरातल्यांनी पण त्यांना खूप सपोर्ट केला असं नाही आहे, किंवा समाजाने तर आपल्या संतांना कधीच जिवंत असताना त्यांना लक्षातच नाही आलेत ते काय आहेत ते. तर त्याच्यामुळे आपल्या संतांनी सगळ्या प्रकारच्या उपेक्षा, सगळ्या प्रकारचे हाल, सगळ्या प्रकारचे जे काही अपमान हे सगळं सोसलेलं आहे.
आणि त्यांच्या आतमध्ये असलेलं त्यांनी ते तत्व विकसित केलेलं आहे आणि ते पुढे गेलेले आहेत. तर त्याच पद्धतीने आणि तरीसुद्धा त्यांच्या अंतरीतलं प्रेम कोणाविषयी कमी नाही झालेलं आहे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूतीत हे जसं आहे, म्हणजे त्यांनी अशा पद्धतीने आपल्याला आपले अंतर्मुख झाले की ती न कोणी नावं घरातून ठेवो बाहेरून ठेवो कुठेही, पण त्यांनी चित्त विचलित न करता त्यांनी आपलं जो मार्ग होता ते चालू लागलेत. आणि ते चालत असताना त्यांनी जे कार्य केलं ओवींच्या रूपात, ग्रंथांच्या रूपात, श्लोकांच्या रूपामध्ये, त्या कार्यातनं त्यांनी जगावरती उपकार केले. मग घरातल्यापासून संपूर्ण विश्वातल्या जीवांवरती उपकार केले. तर हे महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपली शक्ती कुठं लावायची ह्यासाठी मग मौन सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. की मौन म्हणजे बोललं तरी अचूक बोलणं, तेवढंच बोलणं तितकंच, अन्यथा मौन. जर समोर आपल्याला वाटतंय की बोलून त्याचा अर्थ वेगळा घेतला जाईल किंवा उपयोग नाही काही, तर तिथे पूर्णतः शांत राहणं आणि जर काही होणार असेल उपयोग तरच बोललं, अन्यथा मौन आणि आपण आतमध्येच प्रवास करणं. इथे एक शेअरिंग असंच करेन की ह्या संदर्भातलं की भोपाळला मी आत्ता जानेवारीमध्ये गेली होती, तेव्हा 2 दिवस खूप साऱ्या चर्चा, म्हणजे साधक नलिनी दिदी आहेत तिथल्या संचालिकाजी, ते ज्या पूर्ण आश्रमाचा कार्यभार आणि साधकांना मार्गदर्शन करतात. तर तिथे असंख्य साधक भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे जमा झाले होते. तर तेव्हा जयपूरच्या एका लहान साधक, म्हणजे वयाने लहान असलेलं एक जोडपं होतं. तर त्याने काही प्रश्न विचारले. तर त्याने काही प्रश्न विचारला की आता जे सगळ्या महान विभूती आहेत किंवा हे जे साधू संत आहेत किंवा जे होऊन गेले किंवा आत्ता पण जे आहेत किंवा आता जो परमेश्वर आहे, तर त्याला दिसत नाही का एवढा सगळा भ्रष्टाचार चालू आहे, इतका सगळा लोक एकमेकांवर अन्याय करतायत, तर मग ते उपाय का नाही करत आहेत आत्ता? तर एवढं सगळीकडे कुठे कुठे अन्याय चालला आहे, सगळं काही कुठेच संतुलनात काहीच नाही चाललेलं आहे. तर सगळीकडे अन्याय आणि हे चाललंय. तर मग ते असंच पाहत कसे राहिलेत हे सगळे साधू संत किंवा इतक्या आधी पण होऊन गेलेले साधू संत, आत्ता पण जे आहेत ते, आणि परमेश्वर असा कसा की ते पाहत राहिलंय फक्त, त्याच्यावर काही करत नाही. तर तेव्हा दिदींनी खूप छान उत्तर दिलं की जे खूप त्यातनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. ते उत्तर असं होतं की आता म्हणजे एखादा अन्याय कोण करत असेल किंवा एखादी गोष्ट घडली आहे, तर ती आत्ता त्याला ठीक केलंस, परंतु परत ते होणारच आहे. मग एकदाच काय ते खराब सगळं होऊन जाऊ दे. म्हणजे एकदाच तो जो आहे ना, खराब होण्याचा पण एक कालावधी असतो. तो एकदाच काहीतरी जे पण काय आहे त्याचा एक कळस गाठला ना, की कळस गाठल्यानंतर त्याची स्वच्छता एकदमच सगळी करता येऊ शकते. तर ही गोष्ट असते. अनेकदा असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण काहीतरी शिकवलं पाहिजे, समजवलं पाहिजे, काहीतरी हे केलं पाहिजे, आणि ती व्यक्ती किंवा तो समय किंवा ते काही त्या मनस्थितीत नसतं. ते तात्पुरतं ठीक झाल्याचा भास होतो, तात्पुरतं ह्याच्यासाठी काहीतरी परिवर्तन करेल थोडंसं, पण ते आतून केलेलं नसतं. आणि मग अशा वेळेला ते तेवढ्यापुरतं ठीक होतं. परत त्या व्यक्तीचं किंवा अनेक अशा ह्यांचं पुन्हा तेच करत असतात, पुन्हा तेच. मग त्यापेक्षा एकदा जे वाटतंय ना करावंसं, कोणाला जे वाटतंय, काय वाटतंय ते त्यांना पूर्ण करू द्यावं. म्हणजे जे कोण घरात असो, बाहेर असो किंवा विश्वात जे असो, जे काय आहे ते, कारण ते एकदा म्हणजे जे काही जितकं बाहेर पडायचंय ते बाहेर पडल्यानंतर त्याचा कोटा संपणारच आहे, ही एक गोष्ट. आणि नंतर जे परिवर्तन होणार आहे, मग ते सगळं परिवर्तन पूर्णतः आपण करू शकतो. आणि हा तो परिवर्तनाचा समय आहे की एक उच्चांक गाठल्यानंतर ते पूर्णतः कळसावर गेल्यानंतर वरून खाली यायचंय, एव्हरेस्टवरती जाणार. तर ते सर झालं कधी म्हणतो, जेव्हा तो वरती चढलेला माणूस खाली येतो परत, तेव्हा तो एव्हरेस्ट सर केला असा म्हणतो. आणि हे जे चक्र आहे सृष्टीचं, हे कुठलाच क्षण हा सारखा राहतच नाही, तो पूर्णतः फिरून गोल येणाऱ्या पूर्णतः हे आहे. तर ही गोष्ट आहे. त्यामुळे आत्ता जी परिस्थिती चालू आहे तिथे कुठलाही प्रश्नात न जाता की बाहेर काय घडलंय, इथं काय घडतंय, घरातही काय घडत असेल, मग बाहेर नात्यात काय घडत असेल, विश्वात काय घडत असेल, हे घडणारच आहे. आणि त्याचा कळस गाठणार आहेत, आपण रोखलं तरी रोखणारा नाही येते. तर त्यामुळे अशा वेळेला फक्त आपण शांत राहून, आपल्या अंतर्मुख होऊन, आपल्या
शक्ती पूर्णतः आपल्या अनुभूतीसाठी वापरणं हे महत्त्वाचं आहे. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये आपण काही अडवायला जाऊ तर ते म्हणजे अडवलं जाण्याच्या परिस्थितीत आता नाही आहे कुठलीच गोष्ट. त्यापेक्षा ज्या जीवाला जे करायचं ते करू द्यावं. त्याचं करून एकदाचा तो शांत होईल आणि नंतर त्याचं त्यालाच कळणार आहे. कोणी असो, विश्वातली परिस्थिती असो, घरातली असो किंवा कुठली आपल्या जीवनातली पण असो, एखादी घडली असेल ना तर का घडली, कशासाठी घडली हे विचार करण्यापेक्षा घडली आता झालं म्हणून इथे महाराज कायम म्हणतात की प्रारब्ध प्रारब्ध प्रारब्ध. म्हणजे वर्तमान कर्मही तितकंच महत्वाचं आहे पण प्रारब्धाचा अंकुश त्यावर असतो हे विसरता कामा नये. तर अशा रीतीने म्हणून मौन अत्यंत महत्वाचं आहे, शांतता महत्वाची आहे. द्वैत आणि अद्वैत सिद्धांत. तर अद्वैत सिद्धांत जो आहे तर तो अद्वैत सिद्धांत आपल्या संतांनी भगवंत प्राप्तीसाठीचे 2 तत्वज्ञान ऋषीमुनी किंवा आपल्या ज्यांनी साधना केलेली आहेत अशा संतांनी किंवा ऋषीमुनींनी मुख्य 2 विचार प्रवाह येतात की द्वैत आणि अद्वैत. द्वैत म्हणजे मी आणि परमेश्वर वेगळा, म्हणजे परमेश्वर जे आता ब्रह्मकुमारीचा सिद्धांत आहे तो पूर्णतः द्वैत सिद्धांत आहे. म्हणजे ते कणाकणा प्रत्येक ठिकाणी भगवंत मानत नाहीत. तर तोही सिद्धांत एका बाजूने बरोबर आहे आणि अद्वैत सिद्धांतही बरोबर आहे. तर इथं कोण चुकीचं नाही आहे. आपल्याला जे आतून भावतं ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर ते सगळं आपण समजून घेतलं तर आपल्याला वाटेल हेही बरोबर आहे. आणि अद्वैत सिद्धांत आपल्या संतांनी ज्याचा अभ्यास केला आणि ते शुद्ध झाले आणि त्यांनी भगवत स्वरूप ते झाले तर तो आहे अद्वैत सिद्धांत की जो बाबा मुक्तानंदांनी प्रॅक्टिकली त्यांच्या साधनेच्या माध्यमातून पण कसा बरोबर आहे की आत्मा सो परमात्मा कसा आहे तर ते त्यांनी दाखवलंय. त्यामुळे अद्वैत सिद्धांत हा आपणाला जे आपण संसारात आहोत सर्व इथे राहतोय तर अद्वैत सिद्धांताने अद्वैत म्हणजे मी आणि तो किंवा प्रत्येक जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत किंवा कणाकणात भगवंत किंवा पूर्ण सृष्टी त्याने निर्माण झाली आहे तर त्या प्रत्येक ठिकाणी त्याचं अस्तित्व आहे आणि त्याची ऊर्जा आहे हे मांडणं म्हणजे ते तसंच आहे. हा अद्वैत सिद्धांत झाला. आणि हा आपणाला इथं बाबा मुक्तानंदांनी आणि भगवान नित्यानंदांनी खूप आपल्याला समजेल अशा पद्धतीने व्यक्त केले, मांडलेलं आहे. खरं तर हा म्हणजे आणि प्रॅक्टिकली त्यांनी घेतलेल्या अनुभूती साधनेतून आत्मा सो परमात्मा ह्याच आत्मतत्वातून पूर्ण विश्वरूप दर्शन झालेलं आहे. इतकी मोठी अनुभूती झालेली आहे, घेतलेली आहे आणि आपल्या सर्वच संतांनी ती घेतली आहे. आणि ती घेतलेली अनुभूती आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये, समजेल अशा सहज काही उदाहरणाच्या माध्यमातून बाबा मुक्तानंदांनी जगाच्या समोर ठेवले. त्यामुळे ते आपल्याला कळतंय. आता माझ्याकडे अमृतानुभव पण आहे. मी आता आळंदीला गेली होती तेव्हा आणलेलं आहे. त्याचा पण करू आपण अभ्यास. पण ते मी अजून वाचलं नाही आहे, सुरुवात नाही केलेली आहे कारण ह्यामध्येच आहोत आपण. तर ते पण आहे, ते पण आपण नंतर वाचू. पण अमृतानुभवचा अभ्यास आपल्याला जेव्हा करू तेव्हा हे आपण सगळं केलेल्याचा आपल्याला उपयोग होईल तिथे. कारण ते समजणं तसं अवघड आहे. पण बाबा मुक्तानंदांनी सहज भाषेमध्ये आणि सहज रीतीने फारच सोपं करून सांगितलं. त्यामुळे आपणाला आपल्या आतमध्येच ते गुरुतत्व कसं विकसित करायचं आणि आपला मार्गदर्शक आपल्या अंतरीच आहे हे आहे. त्यामुळे आपण आत जाऊ कसे आणि म्हणून मला हे जास्त भावतंय आणि असं वाटते की नाही आपण आपलं घर आणि आपला देह आहे हेच आपलं पूर्णतः मंदिर, आपलं घर आश्रम आणि कुठंच जाण्याची गरज नाही. हा मध्ये मध्ये शक्तिपीठाच्या इथे जावं जे तिथून शक्ती भरावी. कारण आपल्याला बाकी आपल्याला बाकी एन्जॉयमेंटच्या गोष्टी आपल्याला त्याच आहेत. तर त्याच्यामुळे थोडा चेंज म्हणून आणि शक्ती मिळवण्यासाठी बदल म्हणून हे नक्की करावं. परंतु आपलं घर, आपलं देह आपण हे होऊ शकतं. आणि आता म्हणजे तसे आपण भटकत नाही पण आपल्या आतमध्येच आपल्याला ते सगळं सापडेल आहेच आहे. तर हे त्याच्यामुळे आपण हा अभ्यास एका खूप जवळचा म्हणजे खूप सखोल कळले. आता ब्रह्मविद्येमध्ये पण सर्व काही परमेश्वर आहे हे शिकवण आपल्याला दिली जाते आणि ते कशा पद्धतीने यांनी अनुभूती घेतलं ह्याचं आपल्याला शिकायला मिळालं आत्ता. आणि त्यासाठीची सगळी भूमिका आपली ते तयार करते.
तर आपण पूर्ण ह्या अद्वैत सिद्धांतालाच अजून खोलामध्ये आपल्याला ह्या बाबा मुक्तानंदांच्या दोन एक तर म्हणजे त्यांनी आपल्या गुरूंच्या प्रती त्यांचे काय भाव आहेत त्या पुस्तकाच्या आधारे, आणि दुसरं बाबा मुक्तानंदांचं सत्याच्या वाटेवर हे दुसरं पुस्तक आहे. त्यामध्ये बाबांची शिकवण आहे की त्यांच्याकडून उच्चारण झालेले, आणि मग चिदाकाश गीता असं आपण